त्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार तोपर्यंत आणली नाही तर मग रस्त्यामध्ये बसू रस्ता जाम करून आम्ही बॉडीला हात लावणार गुन्हा दाखल करून घ्या आणि निघून जातो. न विचारता इकडे बॉडी आणली बाबाची आणि आम्ही बिल पण भरलं. बिल कोणी भरलं आणि कसं काय बॉडी आणली तुम्ही ते पण पोलिसांनी आणली ना. बिल हा कसं असते सर आम्ही बिलच भरलं नाही ना. बॉडी सोबत नातेवाईक आले का दवाखान्यातून डॉक्टर लोक बिना बिलचे बॉडी देतील का? बॉडी सोबत कोणी नातेवाईक सुद्धा आणले तुम्ही म्हणता ना प्रोसेस आम्ही पण फॉलो केली ना. पण तुम्ही बिल आम्ही भरलं होतं आम्ही भरणार होतो पण बिल कोणी भरला आम्हाला बॉडी आणली चुकीचं केलंय. सर मग नोंद करा. न्याय आम्हाला न्याय. अहो मी कुठे काय वरिष्ठाशी बोलू. वरिष्ठ येत आहे का तिथे जाऊ तिथे बोला काही अडचण नाही. पण PM हा विषय हे मध्ये आणू नका. आमचं असं म्हणणं आम्ही अन्नडू लोक आहे. आमचं असं वैयक्तिक मत आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत PM होणार नाही. मग PM झालेलं आहे आम्ही न सांगताना PM कसं काय केलं तुम्ही? आम्ही सांगितलं का PM करा असं म्हणून? सगळ्यांनी बघितलं का सगळं झालं का तुमच्या नातेवाईकांना सगळ्यांनी बघितलं करा काही प्रॉब्लेम नाही म्हणलं. आता नाही सर असं बोललो असं खोटं बोललो का सर? हे काय म्हणले की आमचे खोटं बोलू नका. आम्ही असं बोललो नाही. हे स्वतः बोलले की काय हरकत नाही सगळे बघून गेले PM त्यांच्या समोरून मग असं कोणी बोललेलं नाही सर. खोटं बोलताय तुम्ही स्वतः बोलले आम्हाला फक्त गुन्हा दाखल करायचा आहे. बसले ठीक आहे तुम्ही PM करून टाकलेला आहे ना. मग आता आमचा गुन्हा दाखल करून घ्या. चला आमचा गुन्हा दाखल करून घ्या मग बाकीचे पुढे आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे. मी काय सांगतो सर त्याच्यामध्ये काय ओरिजिनल एवढं प्रेशर मध्ये 3 वाजेला आम्हाला उठवलं त्या दवाखान्यात यांनी. 3 वाजेला पंचनामाला आले तिथं. एक आमचा भाऊ गेलेला आहे ना त्यांच्या अशा वागण्यामुळे एवढे रात्री पेशंट एवढं पहिलं सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो.